साखर कारखान्यांचा जिल्हा, दूध उत्पादकांचा जिल्हा, विहिरींचा जिल्हा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अशा अनेक नावांनी ओळखला जातो आपला अहिल्यानगर जिल्हा। या जिल्ह्याच्या उत्तरेकडे गोदावरी, दक्षिणेकडे भीमा, तर सीना, प्रवरा, घोड आणि मुळा या महत्वाच्या नद्या या जिल्ह्यातून वाहतात। अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 14 तालुके येतात, त्यातला नगर हा सर्वात श्रीमंत तर अकोले हा सर्वात गरीब तालुका आहे। या जिल्ह्याची सीमा उत्तरेला नाशिक आणि संभाजीनगर, पूर्वेला बीड, दक्षिणेला धाराशिव आणि सोलापूर, पश्चिमेला पुणे तर वायव्येला ठाणे अशा एकूण 7 जिल्ह्यांना लागून आहे। आणि महाराष्ट्रातल्या सर्वात जास्त जिल्ह्यांसोबत सीमा शहर करणारा जिल्हा सुद्धा नगर आहे। महाराष्ट्रात असलेल्या 400 किल्ल्यांपैकी अलंग, मदन, कुलंग, रतनगड, हरिश्चंद्रगड, धर्मवीरगड असे एकूण 19 किल्ले नगर जिल्ह्यामध्ये येतात। या जिल्ह्यात प्रामुख्याने ऊस, कांदा, ज्वारी, गहू, कापूस या पिकांचं उत्पादन केलं जातं। या जिल्ह्याने आपल्याला अण्णा हजारे, विठ्ठलराव विखे पाटील, अजिंक्य रहाणे, अहिल्याबाई होळकर, इंदुरीकर महाराज, रजनीकांत आरोळे हे थोर व्यक्तिमत्व दिले। शिर्डी, शनी शिंगणापूर, सिद्धटेक, मोहटा देवी अशी प्रसिद्ध मंदिरे सुद्धा नगर जिल्ह्यामध्ये येतात। नगरमध्ये पापड भाजी, मिसळ, भाकरी, नगरचा तिखट रस्सा हे प्रमुख खाद्यपदार्थ आहेत। महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर, आशिया खंडातला पहिला साखर कारखाना, महाराष्ट्रातलं सर्वात श्रीमंत मंदिर, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलेलं ठिकाण, जवाहरलाल नेहरूंनी भुईकोट किल्ल्यात लिहिलेलं पुस्तक डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे सगळे ठिकाणं आपल्या नगर जिल्ह्यामध्येच येतात।